नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. त्यामध्ये आपण प्रकरण 4 संख्या रेषा अभ्यासत आहोत. त्यामधील स्वाध्याय 4.1 प्रश्न पहिला बघा. संख्या रेषेवर यम बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. बिंदू यम व एन मधील अंतर 3 एकक असेल व एन बिंदू यम बिंदूच्या उजवीकडे असेल तर एन बिंदूचे निर्देशक किती? सुरुवातीला आपण संख्या रेषा काढू. आता बघा, तर 0 निर्देशक. यम बिंदूचा निर्देशक किती आहे? 2/3. समजा इथे यम बिंदू, त्याचा निर्देशक किती आहे? 2/3. आणि एन बिंदू यम बिंदूच्या उजवीकडे आहे, म्हणजे एन बिंदू इकडे कुठेतरी असेल. आणि त्या दोघांमधील अंतर किती? 3 एकक आहे. या दोघांमधील अंतर 3 एकक आहे. तर एन बिंदूचे निर्देशक काढायचे आपल्याला. तर आपल्याला सूत्र माहिती आहे, अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता बघा, अंतर आपल्याला किती दिले? 3 दिले. मोठा निर्देशक कुठल्या? संख्या रेषेकडे जसे जसे आपण उजवीकडे जाईल तसा किंमत काय होते? वाढत जाते. म्हणजे एन निर्देशक कुठला पाहिजे? मोठा पाहिजे आणि यम लहान असला पाहिजे. आता मग एन वजा लहान निर्देशक यम. यमची किंमत किती दिली? 2/3 दिली. आता बरोबर चिन्हाच्या इकडे जायचं असेल तर काय होईल किंमत? इथं जी वजा चिन्ह आहे ते अधिक होईल, म्हणजे अधिक 2/3. इथं खाली छेद काहीच नसतो, म्हणजे 1 असतो. आता तिरकस गुणाकार करून बरोबर काय? एन. तिरकस गुणाकार करू आपण. या दोघांचा गुणाकार नाही, हा असा तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे छेद समान करून घेऊ. छेद किती झाला? 3. 3 त्रिक 9 आणि बेक बे बरोबर एन. 9 मधून इथं बे अधिकचं चिन्ह आहे. 9 आणि 2 11. 11/3 म्हणजे एन बिंदूचे निर्देशक किती आला? 11/3 अधिक 11/3. उजव्या बाजूला अधिक असतं, धनसंख्या असतात, म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न दुसरा बघा. संख्या रेषेवर या बिंदूचा निर्देशक वजा 8/5 आहे. ए व बी बिंदूमधील अंतर 17/5 असल्यास बी बिंदूचे निर्देशक कोणते? आता आपण सुरुवातीला संख्या रेषा काढून घेऊ. इथे 0. आता ए बिंदूचा निर्देशक वजा आहे. वजा आहे म्हटल्यावर संख्या रेषेच्या डावी बाजूला असेल. इथं समजा ए बिंदू आहे, त्याचं निर्देशक किती आहे? वजा 8/5. आणि ए आणि बी मधील अंतर किती आहे? 17/5. तर बी बिंदूचे, परंतु आपल्याला बी हा बिंदू संख्या रेषेच्या डावीकडे का उजवीकडे, एच्या कुठं आहे ते सांगितलेलं नाही. त्यामुळे आपण एकदा काय करू? उजव्या बाजूला घेऊ. समजा इथं बी आहे आणि एकदा डाव्या बाजूला घेऊ. एकदा बी एच्या डावीकडे घेऊ, म्हणजे इथं मोठा असेल, एपेक्षा बी निर्देशांक मोठा असेल आणि इथं एपेक्षा बी निर्देशांक लहान असेल. दोन्ही बाजूचं करून बघू आपण. आता समजा बघा, अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. अंतर किती दिले आपल्याला? 17/5. आता समजा इथं बी हा बिंदू मोठा आहे असं समजू, तर लहान निर्देशांक कुठला येईल? एची किंमत वजा 8/5. आता बघा, बी बरोबर वजा वजा काय होतं? अधिक होतं, 8/5. आता इथं बरोबर चिन्हाच्या डावीकडे अधिक आहे, इकडे घेताना काय होईल? वजा होईल. 17/5 वजा 8/5 बरोबर बी. 17मधून 8 गेले, किती राहिले? खाली 5/5 आहे, तो 5 राहील. आणि 17मधून 8 गेले, 9 राहिले. 9/5 अधिक 9/5. आता इथं अधिक 9/5 असणारा एकच पर्याय, तर हे आपण दुसरी बाजू ही करून घेऊ. आता बघा, आता अंतर किती आहे? इथं
हेच सूत्र आहे इकडे पण. अंतर किती आहे? 17/5. आता इथं बी आहे तो मोठा निर्देशक म्हणून घेतला, पण आता आपण काय करू, बी आहे तो लहान निर्देशक म्हणून घेऊ. आणि मोठा निर्देशक वजा 8/5. आता बघा, आता बघा 17/5 इथं वजाचं चिन्ह आहे ते काय होईल, इथं अधिक होईल. 8/5 वजा बी. आता 5 17 आणि 8 किती झाले? 25 बरोबर वजा बी. 5 एके 5, 5 5 25. 5 वजा अधिक 5 वजा बी. आता हे बी चिन्ह घालवायचे असेल तर काय करावं? दोन्ही बाजूला वजा 1 नाही गुणायचं, म्हणजेच इथं 5चं चिन्ह वजा 5, इथं बी येईल. म्हणजे निर्देशक कुठले झाले? वजा 5 आणि अधिक 9/5. वजा 5 अधिक 9/5 म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 3 बघा. वजा 7/11 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकाच्या दरम्यान आहे? आता बघा, वजा 7/11ला आपण काय करू? दशांश रूप देऊन घेऊ. म्हणजे बघा, 11ला 7ने भाग जात नाही, म्हणजे 0 घ्यायचं आणि पुढं 0 देऊन पॉईंट घ्यायचं. आता इथे एक 0 घेतला. 11 सख्खे 66. 70मधून 66 गेले, 4 राहिले. आता 0 घेतलं. 11 त्रिक 33. 40मधून 33 गेले, किती राहिले? 7 राहिले. 11 सख्खे 66. 70मधून 66 गेले, आणखी 4 राहिले. तर बघा, आपण 3 दशांश रूपापर्यंत घेऊ. आता हे वजाचं चिन्ह आहे, 0.63 आता ही संख्या रेषेवर बघा, ही संख्या ऋण आहे, म्हणजे ऋण संख्या कुठल्या असतात? संख्या रेषेवर 0च्या डावीकडे असतात. ही 0पेक्षा मोठी असणार आहे आणि 1पेक्षा लहान असणार आहे. इथं 1पेक्षा लहान असणार आहे. वजा 1पेक्षा लहान असणार आहे आणि 0पेक्षा मोठे असणार आहे. म्हणजेच 0 व वजा 1 यांची पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. प्रश्न 4 ते 6 साठी सूचना. संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. संख्या रेषेवरील बिंदू समान अंतरावर आहेत. आता प्रश्न इथे संख्या रेषा दिले, 0 पासून ते इकडे 1 2 असे दिलेले आहेत. पुढे दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबीची बेरीज किती? आता बघा, इथं 1पर्यंत 0 ते 1पर्यंत किती भाग केले आहेत? म्हणजे प्रत्येकाचे किती भाग केले आहेत? 1 2 3 4. म्हणजे प्रत्येक भाग हा आता ए पासून बी पर्यंत किती असणार आहे? 1/4. हा बी पासून सी पर्यंत 1/4. सी पासून डी पर्यंत 1/4. डी पासून ई पर्यंत 1/4. म्हणजे प्रत्येक हा भाग आहे, लहान भाग हा 1/4चा असेल, कारण एका ह्याचे 4 भाग केलेत. आता ए पासून ते सी पर्यंत किती? 2/4. 3/4. आता ही 4/4 म्हणजेच 1. 4/4 म्हणजेच 1. आता इथं 5/4, 6/4, 7/4 आणि 8/8 म्हणजेच 2. 8/4 म्हणजेच 2. 4 एके 4, 4 2 8 म्हणजे 2. इथं 9/4 असं असणार आहे किंमत. आता 1/4 म्हणजेच किती हो? 1/4 म्हणजे 0.25. 2/4 म्हणजे किती? 2/4 मध्ये अर्ध म्हणजेच 0.50. 3/4 म्हणजे किती? 0.75. आणि 4/4 म्हणजेच 1. 4/4 म्हणजेच 1. आता आपल्याला काय सांगितले? रेख सी बी. रेख सी बी कुठला आहे? किती आहे? सी आणि बी म्हणजे एकच भाग आहे. एकच भाग म्हणजे 1/4 म्हणजे 0.25. आता रेख ई बी. ई इथं आहे आणि बी इथं आहे. किती भाग आहेत त्यांच्या दोघांच्यामध्ये? 1 2 3 म्हणजेच 0.75. आता रेख ई क्यू. ई आणि क्यू. इथं ई आणि इथं क्यू आहे, म्हणजे 1 2 3 4 5. 5 भाग आहेत, म्हणजेच किती? 5 भाग म्हणजे 4 भाग म्हणजे 1 आणि पुढं 1 भाग म्हणजे
25 म्हणजे 1.25. आता पुढे बघा, रेख QG, Q आणि G 1 2 3 म्हणजे 0.75. तर काय सांगितलं आपल्याला, सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान रेषाखंडाची लांबीची बेरीज विचारली. सर्वात मोठा कुठला आहे? हा EQ. आणि सर्वात लहान कुठला आहे? CB 0.25 असणार आहे. यांची बेरीज सांगितली म्हणजे 1.25 अधिक 25 बरोबर किती येते? 1.50. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 5 बघा, बिंदू C व बिंदू F मधील अंतर किती? आता ही संख्या रेषा वापरली, C आणि F, C आणि इथं F 1 2 3, 3 म्हणजे 0.75. 0.75 पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता प्रश्न 6 बघा, या संख्या रेषेवर PAP ची लांबी 2 एकक आहे, तर लेंथ BD अधिक लेंथ CG वजा लेंथ FP बरोबर किती? आता बघा, लेंथ BD अधिक लेंथ CG वजा लेंथ FP बरोबर किती सांगितले? आता बघा, लेंथ BD म्हणजे किती भाग आहेत? 1 2 भाग म्हणजे 4 भागापैकी 2 भाग म्हणजेच 2/4 अधिक CG म्हणजे किती भाग आहेत बघा, C आणि G 1 भाग 2 भाग 3 भाग 4 भाग, 4 भाग म्हणजेच किती? 1 किंवा 4/4 असे लिहू शकतात. 4/4 म्हणजेच 1 भाग अधिक वजा FP. FP बघा 1 2 3 भाग, 3 भाग म्हणजे 3/4. 3/4. आता बघा, यांचा सुरुवातीला बेरीज करून घे. 4 आणि 2 6 वजा 3/4 म्हणजे 6तून छेद समान आहे, म्हणजेच काय करायचं, खाली 4, 6मधून 3 गेले 3, 3/4 किंवा दशांश पूर्णांकामध्ये करायचं झालं तर बघा, BD म्हणजे किती येते? 2/4 म्हणजेच 0.50 अधिक CG 4 भाग म्हणजेच 1 वजा FP किती? 3 भाग आहेत, 4पैकी 3 भाग आहेत म्हणजेच 0.75. म्हणजेच आता यांच्या दोघांची बेरीज बघा, 1.50 वजा 0.75. 1.5मधून पाऊण गेलं म्हणजेच 1.50मधून 0.75 गेले, 0.75च राहिले. 0.75 म्हणजेच किती भाग? 3/4 भाग म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता प्रश्न 7 व 8 साठी सूचना बघा, संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. संख्या रेषा दिली आहे. प्रश्न 7 काय दिले बघा, बिंदू Aशी निगडीत असणारी संख्या कोणती? आता इथं किती दिले? एकाचे बाकी किती केलेत बघा, 1 2 3 4. 4 म्हणजेच बघा, हे हा जो पॉईंट आहे तो कितीवर येणार? वजा 1/4 वर. हा B बिंदू कितीवर येणार? वजा 2/4 वजा 3/4. इथं वजा 1 म्हणजेच किती? वजा 4/4. इथं वजा 5/4. इथं वजा 6/4 आणि हा A बिंदू किती? वजा 7/4 वर येणार. इथं वजा 8/4 आणि इकडं 1/4 2/4 3/4 4/4 म्हणजेच 1 5/4 6/4 7/4 इथं 8/4 म्हणजेच 2. D बिंदू कितीवर येणार? 8/4 वर. अशा प्रकारे आता आपल्याला काय विचारले? Aशी निगडीत असणारी संख्या. Aशी कुठली येते? वजा 7/4 वजा 7/4. याला आपण दशांश रूप देऊन घेऊ. बघा, 4ने भाग जात नाही म्हणजे 4ने भाग जातो, 4 1 4. 7मधून 4 गेले किती राहिले? 3 म्हणजे पूर्णांक किती आला? 1 आणि बाकी किती उरले? 3. 3 म्हणजेच ती 3 अंशस्थानी येते या पूर्णांकाच्या आणि छेद 4 राहतो. म्हणजे वजाचं चिन्ह आहे तसं देऊन घ्यायचं.
-1.3/4 आहे का? पर्यायामध्ये आहे. -1.3/4 पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न 8वा बघा. असत्य विधान कुठले कोणते? रेख ए बी म्हणजे किती भाग येते बघा? 1 2 3 4 5 भाग येतात. हे 5 भाग. आणि रेख BC 1 2 3 4 5 5च भाग येतात. आपण इथं ठेवत म्हणजे 5 भाग हे काय झालं? सत्यविधान झालं. आता BC 1 2 3 4 5 भाग येतात. आणि CD 1 2 3 4 5 म्हणजे 5 भाग म्हणजे किंमत सेम येणार आहे. म्हणजे हे पण विधान सत्य आहे. AC 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भाग येतात. BD 1 2 3 4 5 6 7 8 9 10च भाग येतात. म्हणजे हे पण विधान सत्य आहे. आता AP 1 2 3 4 5 6 7 हे 7 येतात. PD 1 2 3 4 5 6 7 8 भाग येतात. म्हणजे हे विधान असत्य आहे, सत्य नाही. त्यामुळे असत्य विधान कुठले? पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आज आपला हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळून जाईल.